नमस्कार. सर्व प्रेक्षकांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. मी पत्रकार दीपक चंदे. ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाच आजारी आहे. 716 पैकी 228 पदे रिक्त. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात आरोग्य विभागच आजारी असल्याचे समोर आले आहे. नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात आरोग्य निधीत कपात करण्यात आली असून विभागात मंजूर 716 पदापैकी 228 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यापासून ते तळागाळातील आरोग्य सेवकांपर्यंतच्या जागांचा समावेश आहे. जिल्ह्यात 5 तालुक्यात 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 190 उपकेंद्र आहेत. गाव तेथे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि स्मार्ट PHC यासारख्या उपक्रमांतर्गत 23 केंद्रे विकसित केल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे. तसेच ई-संजीवनी, पोर्टेबल एक्स-रे मशीन आणि गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी 600 रुपयाची अतिरिक्त मदत अशा सुविधा जाहीर केल्या आहेत. मात्र या सुविधा राबविण्यासाठी आवश्यक असणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने या योजना कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी 3,78,00,000ची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील तुलनेत कमी आहे. रिक्त पदांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक फटका महिला आरोग्य सेविकांना बसला आहे. 339 पैकी तब्बल 154 पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील माता बाळ संगोपन आणि लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. आता आपण रिक्त पदांचा आढावा घेऊया. आरोग्य सेवक महिला मंजूर पदे 339, भरलेली पदे 185, रिक्त पदे 154. आरोग्य सेवक पुरुष मंजूर पदे 134, भरलेली पदे 97, रिक्त पदे 37. आरोग्य सहाय्यक महिला मंजूर पदे 38, भरलेली पदे 17, रिक्त पदे 21. वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे 87, भरलेली पदे 78, रिक्त पदे 9. आरोग्य सहाय्यक पुरुष मंजूर पदे 50, भरलेली पदे 47 आणि रिक्त पदे 3. एकूण विभागीय पदे 716, भरलेली पदे 488 आणि रिक्त पदे 228. प्रशासनाने जे दावे केलेले त्यांचा आपण वास्तव्य पाहूया. जिल्हा परिषदेने ग्रामीण जनतेसाठी ई-संजीवनी, स्मार्ट PHC आणि NQAS मानांकनाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा 3,78,00,000ची तरतूद प्रस्तावित करून डिजिटल एक्स-रे आणि सोनोग्राफीसाठी मदतीचा हात दिला आहे. मात्र 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 190 उपकेंद्रांचा डोळारा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ भरण्याकडे मात्र जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले आहे. आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची उद्दिष्ट असताना निधी कमी केल्याने औषध खरेदी आणि मोहिमांवर याचा परिणाम होणार आहे. 228 पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण येत आहे. गरोदर मातांना दिला जाणाऱ्या आर्थिक मदतीचे नियोजन असले तरी प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. आता जिल्हा परिषदेकडे लक्ष लागलेले आहेत की जी उरलेले रिक्त पदे आहेत ते केव्हा भरणार आहेत. धन्यवाद.